डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. प्रभाग क्रमांक 9 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मेघनाथ येमूल, शेखर इगे, पूजा श्रीकांत वाडेकर, कादंबरी मंजेली यांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारपासून करण्यात आला. यावेळी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना मतदानाचे आवाहन करण्यात आले. यावेळी भद्रावती पेठ, व्यंकटेश्वर झोपडपट्टी या भागात मतदारांना भेटून त्यांना कमळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. काल आमच्या सर्व प्रभाग 9 मध्ये आमच्या 4 जणांची उमेदवारी डिक्लेअर झाली. मी सर्वप्रथम आमच्यावर विश्वास ठेवून भाजपने आम्हाला उमेदवारी दिली. भाजपचं मी मनापासून आभार मानतो. आमच्यासोबत आपले सोलापूर शहरमध्येचे आमदार देवेंद्रदादा कोटे, शहर उत्तरचे आमदार देशमुख मालक यांच्या दोघांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इलेक्शनला सामोरं जातो आहे. आज प्रचाराचा पहिला दिवस आम्ही डोर टू डोर आमच्या दाजीबेट भागात, व्यंकटेश्वर झोपडपट्टी आणि दाजीबेट परिसर या भागात आमचे उमेदवार पूजा वाडेकर, अंजली काकू आणि शेखर इगे आम्ही सर्वजण या भागातील कार्यकर्त्यांना घेऊन सर्व घरात जाऊन सर्वांना पॅनल टू पॅनल प्रचार कशा पद्धतीनं करायचं आम्ही त्यांना सगळ्यांना सांगत आहे. अतिशय उत्तमरित्या प्रतिसाद आहे आणि निश्चितच या भागातून सर्वात जास्त लीड देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या मनोबलावर आम्ही निश्चितच विजय खेचून आणू अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. आज इथे प्रभाग क्रमांक 9च्या वतीने आम्ही 4 उमेदवार आमचे मार्गदर्शक मेघनाथजी येमूलजी साहेब व आमचे शेखरजी इगे व पूजाताई वाडेकर व माझी मातोश्री कादंबरी प्रकाश मंजिली ह्या 4 उमेदवार आज दत्तनगर भागात होम टू होम प्रचाराची सुरुवात केली असून आणि चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाले आहे. तर निश्चित मी पार्टीला सांगू इच्छितो की आम्ही प्रभाग 9 मध्ये 100% विजय आम्ही प्राप्त करू चांगल्या लीडने. व तसेच भारतीय जनता पार्टीने आमच्या 4 उमेदवाराला जे आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी दिली मी त्यांचा आभार मानतो व आम्ही विजय प्राप्त करू निश्चित सांगतो. या प्रभाग क्रमांक 9 मध्ये दाजीपेठ बालाजी मंदिर परिसरात 4 उमेदवारांना इथल्या नागरिकांनी आणि मतदारांनी प्रतिसादाने आम्हाला सहकार्य करायची असं भूमिका वाटते. काय नागरिकांचं काय मत आहे? नागरिकांची समस्या दैनंदिन जी असेल ती समस्या सांगितली त्यांनी. आम्ही म्हणलं की 15 दिवसात तुमची समस्या सोडवण्यात येईल आणि पॅनल टू पॅनल मतदान करायचं असं त्यांना सांगितलं. सगळ्यांनी तेच म्हणलं की आम्ही कमळच करणार आहे आणि जास्तीत जास्त लीडनं आम्ही देणार आहे.